आता बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. मध्ये दर शुक्रवारी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन पाळला जाणार. भारतातील पहिल्या साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रमाचा MMRDA कडून शुभारंभ. RPF कर्मचारी असल्याचं भासवणं महागात पडलं. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने कर्मचारी असल्याचं भासवणाऱ्या बोगस व्यक्तीला पकडलं. मानपूर आणि वडाळा रोड स्थानकातली घटना. विद्याविहारमधील सफेद पट्टीवरून वाद. सोसायटीत पिवळा आणि लाल रंग मारला. सफेद पट्टीवरून झाली होती टीका. गावकरांवर पाणी संकटांचं सावट. पाण्या वाचून नागरिकांचे प्रचंड हाल. मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात. दक्षिण मुंबई परिसरात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा. ऊस उत्पादकांचे 677 कोटी रखडले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत. 3 महिने उलटूनही FRP थकीत. गोळीबार प्रकरणात खान सरांना मोठा दिलासा. खान सरांच्या अटकेला स्थगिती. पाटणा न्यायालयाचा पोलिसांना आदेश. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी रुग्णालयात असणाऱ्या तिघांना डिस्चार्ज. उपचारानंतर तिघांनाही डिस्चार्ज. मृत्यूला हुलकावणी देऊन आलो. डिस्चार्ज नंतर रुग्णांच्या भावना. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अकोला जिल्ह्यातील वीरपुत्राला कीर्तीचक्र पुरस्कार प्रदान. बलिदानाबद्दल मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध. खानापूर तालुक्यात शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी महामार्गाची मोजणी बंद पाडली. जळगावात सुवर्णनगरी सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची वाढ. आज लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाची तयारी सुरू.